महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री कृष्णांनी आणि उपाध्यक्षपदी श्री आर.ए. घुले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. संघटनेच्या या नवीन नेतृत्वाकडून महाराष्ट्रातील कंत्राटदारांच्या हिताचे रक्षण होईल आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील हीच अपेक्षा. निवडीनंतर जल जीवन मिशन निधीचे काय? निवड झाल्यानंतर नवीन कार्यकारिणीसमोर जल जीवन मिशन JJM अंतर्गत रखडलेल्या निधीचा प्रश्न सर्वात मोठा आणि प्राधान्याचा असेल. त्या संदर्भात खालील शक्यता आणि पावले महत्त्वाची ठरतील. निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा. नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आता थेट शासन दरबारी मंत्रालय स्तरावर वजन वापरू शकतात. प्रलंबित बिलांसाठी आक्रमकपणे पाठपुरावा करणे हा त्यांचा पहिला अजेंडा असेल. प्रलंबित देयके पेंडिंग बिल्स. राज्याच्या अनेक भागांत जल जीवन मिशनची कामे पूर्ण झाली आहेत किंवा प्रगतीपथावर आहेत, पण निधी अभावी कंत्राटदारांची बिले अडकली आहेत. नवीन नेतृत्वामुळे या बिलांना गती मिळण्याची शक्यता आहे. प्रशासकीय समन्वय. अनेकदा तांत्रिक त्रुटींमुळे निधी मिळत नाही. नवनिर्वाचित पदाधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आणि जिल्हा परिषद स्तरावर समन्वय साधून तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतील. आंदोलन किंवा निवेदने. जर चर्चा करून मार्ग निघाला नाही तर असोसिएशनच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले जाऊ शकते, जेणेकरून बजेटमध्ये तरतूद करून कंत्राटदारांचे पैसे दिले जातील. कामांचा दर्जा आणि मुदत वाढ. निधी वेळेवर नसल्यामुळे अनेक कामांना विलंब झाला आहे. या विलंबाबद्दल कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई होऊ नये यासाठी नवीन टीम शासनाशी वाटाघाटी करू शकते. थोडक्यात सांगायचे तर कृष्णानी आणि घुले यांच्या निवडीमुळे आता कंत्राटदारांचा एक संघटित आवाज तयार झाला आहे. येणाऱ्या काळात जल जीवन मिशनचा निधी मिळवण्यासाठी ही संघटना अधिक प्रभावीपणे काम करेल अशी चिन्हे आहेत. पुन्हा एकदा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. कृपया चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. धन्यवाद.